स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन एका सरळ सेवा भरतीची आपण जाहिरात पाहणार आहोत, जे की मित्रांनो आचारसंहितापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर सविस्तर काही आपण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, परंतु अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या। ज्या आपण जाहिराती आहे ते लवकरात लवकर तुम्हाला आपण सांगत असतो। तर मित्रांनो ही जाहिरात मुख्यतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रेमलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजेच की थोडक्यामध्ये जीएमसी कोल्हापूरची ही जाहिरात आहे जी की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आज पाहिलं किंवा उद्या पाहिलं या 2 दिवसात भरपूर साऱ्या जाहिराती येणाऱ्या आहेत, ज्यामध्ये लेखा व कोशागार विभागाचा देखील समाविष्ट असणार आहे। त्यामुळे तुम्ही तयारीला लागला असाल, मागील काही ज्या पदभरत्यामध्ये तुमचं 1-2 मार्कानं राहून गेला असेल तर मित्रांनो तुम्ही 100% या पदभरतीला लागून लागा मित्रांनो। कारण का जर तुम्हाला त्या भरतीमध्ये थोडक्यापायी तुमचं राहिलं असं तर 100% या भरतीमध्ये तुमची तयारी जोरदार असायला पाहिजे मित्रांनो। तर ही देखील खूप चांगली पोस्ट आहे। जे उमेदवार आपले 10वी पासवर प्रिपरेशन करतात, 10वी पासच्या त्यांचं पुढे शिक्षण झालं नसेल किंवा झालेलं जरी असेल तरी मित्रांनो 10वी पासवरची ही तुमच्याकडे अजून एक सुवर्ण संधी आहे, जी की जीएमसी कोल्हापूरद्वारे तुम्हाला देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाची छत्रपती प्रेमलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थांमधील वर्ग 4 म्हणजेच की गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत जाहिरात। तर गट ड ची ही जाहिरात आहे आणि या मार्फत फक्त गट ड चीच पदे भरली जाणारी आहे। तसं पाहिलं तर जीएमसीच्या अनेक अजून ज्या जीएमसीच्या जेवढ्या काही महाविद्यालय आहेत किंवा जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी खूप साऱ्या जागा रिक्त आहेत, त्यांच्या देखील जाहिराती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणारे आहे। तर या ठिकाणी काय म्हटलंय पाहू, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय व शिक्षण औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रेमलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या स्थापनेवरील व कक्षेतील गट ड वर्ग 4 संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। तर स्पर्धा परीक्षेसाठी दिनांक 31/10/2024 पासून दिनांक 20/11/2024 जे की रात्री 11:59 पर्यंत या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे। तर थोडक्यामध्ये याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे थोडक्यात 31/10 पासून सुरू होत आहेत आणि 20/11 ही शेवटची तारीख आहे। तर सदरची पूर्ण प्रक्रिया IPS या कंपनीमार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतची अधिकृत संकेतस्थळाची माहिती जी काय यांचं ऑफिशियली संकेतस्थळ आहे rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल। उमेदवारास प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करावा लागेल। उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। थोडक्यामध्ये ही पदभरती तुमची जी आहे 10वी पासवर असणारी आहे आणि त्यासोबतच ही जी आहे जी की IPS या कंपनीमार्फत परिपूर्ण केली जाणारी आहे। त्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही IPS चा पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे। IPS कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारते, IPS चा अभ्यासक्रम काय असतो, हे संपूर्ण आम्ही पहिलंच तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे। यापूर्वीच्या YouTube चॅनल आपले व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत। जर तुम्ही त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्ही IPSच्या परीक्षेमध्ये चांगले काही मार्क्स घेऊ शकता। तर पुढे पाहू आपण समोर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी। तर संस्थांची नावे आणि जी रिक्त पदे आहेत त्या ठिकाणी ते सांगितण्यात आलेलं आहे। तर पदनाम या ठिकाणी पाहू शकता, प्रयोगशाळा परिचर जे की पद आहे पहिलं प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय। तर यासाठी वेतन श्रेणी पाहू शकता तुम्ही 19,900 ते 63,200 आहेत आणि या ठिकाणी जे आहे एकूण 8 पदसंख्या रिक्त आहेत। तर प्रयोगशाळा परिचरची 8 जागा रिक्त आहेत या ठिकाणी, जे की संस्थेचं नाव राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर। त्यानंतर दुसरं पद आहे शिपाई, जे की महाविद्यालयाचं आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर संस्थेचं नाव। यासाठी वेतन श्रेणी 15,000 ते 47,700 एवढी आहे आणि यासाठी 3 जागा रिक्त आहेत। त्यानंतर पुढील पद आहे मदतनीस, जे की छत्रपती प्रेमलाराजे सर्वोच्च उपचार रुग्णालय कोल्हापूर। यासाठी वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 आणि यासाठी फक्त 1 जागा रिक्त आहे। त्यानंतर क्ष किरण परिचर रुग्णालय छत्रपती प्रेमलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर।
यासाठी देखील सेम सॅलरी आहे, परंतु जागा या ठिकाणी 7 आहेत. शिपाईसाठी पाहू शकता जे की सेम संस्था आहे, यासाठी देखील सेम सॅलरी आहे आणि यासाठी 8 जागा रिक्त आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा परिचर जे की या ठिकाणी सेम संस्था आहे, वरील जे आहे जे की शाहू महाराज महाविद्यालयामध्ये होतं, परंतु या ठिकाणी प्रेमिला राजे सौरभच्या रुग्णालयामध्ये आहे. तर यासाठी सॅलरी 19,900 ते 63,200 आहे आणि 3 जागा रिक्त आहेत. त्यानंतर रक्तपेढी परिचरसाठी सेम कॉलेज आणि यासाठी तुम्हाला 15,000 ते 17,700 वेतन असेल. त्यानंतर 4 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर अपघात सेवकसाठी सेम कॉलेज 15,000 जे की सेम सॅलरी 47,000 ते 15,000 47,000. त्यानंतर 5 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर बाह्य रुग्णसेवक रुग्णालय सेम कॉलेज सेम संस्था आहे, ती पण सेम सॅलरी. त्यानंतर 7 जागा रिक्त आहेत. त्यानंतर कक्षसेवकसाठी जे काही रुग्णालयाचं कक्षसेवक असतात जे की सेम संस्थामध्ये सेम सॅलरी आहे, परंतु जागा या ठिकाणी 56 जागा रिक्त आहेत. अशी एकूण जे आहे 102 जागांसाठी ही सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पद पाहू शकता. यामध्ये पदांची नावे सर्व काही सविस्तर दिलेली. जर मित्रांनो तुम्ही अजूनही कोल्हापूर जीएमसी भरती 2024 साठी मित्रांनो आपले टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही ई बुक घेतला नसाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये मित्रांनो आपण परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित संभाव्य प्रश्नपत्रिका व ई बुक मित्रांनो त्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं मित्रांनो बुक्स घेण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही. या ठिकाणी मित्रांनो परिपूर्ण IPSचा सिलेबस मित्रांनो तुम्हाला कव्हर करून देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सर्व विषय तुम्हाला एकाच ठिकाणी अभ्यास करायला मिळणारे असतात. यामध्ये वैशिष्ट्य जर पाहिलं, ज्यामध्ये गट ड ची संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. जेवढे काही तुमचे संवर्ग आहे त्या संवर्गाचा सर्व अभ्यासक्रम आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यासोबतच IPSचे आतापर्यंतचे जेवढे काही एक्झाम झालेले आहेत त्यामधले सर्व काही प्रश्नांचा आपण जे की रिपीट होऊ शकतात त्यांचा आपण यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यासोबतच 100 प्रश्न आणि 200 गुणांची परिपूर्ण तयारी मिळवून 100% तुमची या ठिकाणी होणारी असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या ठिकाणी होऊन जाईल. त्यामुळे वेळ न वाया घालता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुमची एक सीट रिझर्व्ह करून घ्या, जी की तुम्हाला स्टडी मटेरियल 100% त्या ठिकाणी मिळणार असेल. आणि मित्रांनो 100% अभ्यासाची तयारी एकाच ठिकाणी होऊन जाईल, ज्यामुळे तुमचं पद देखील तुम्ही गाठवू शकता मित्रांनो जर तुम्ही याचा प्रॉपरली अभ्यास केला तर. त्यासोबत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर मिळतीलच, पण मित्रांनो आपलं स्टडी मटेरियल आणि नोट्स जर तुम्ही अभ्यास केला तर 100% मित्रांनो ही तुम्ही GMC कोल्हापूरची एक्झाम मित्रांनो तुम्ही 100% क्रॅक करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांना ही परीक्षा पास करायची आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मित्रांनो आणि लगेचच्या लगेच सर्व काही मिळून घ्या. अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला ते उपलब्ध होत आहे, जे की मार्केटमध्ये कुठेच हे अवेलेबल तुम्हाला होणार नाही. या ठिकाणी पाहू शकता जे की प्रस्तुत परीक्षेमधून गट ड स्पेशली असल्यामुळे आपलं जे स्टडी मटेरियल आहे, जे नोट्स आहे, ते टेस्ट सिरीज आहेत ते परिपूर्ण मित्रांनो IPSच्या जे की गट ड च्याच आधारावर आहेत. सर्व काही तुमचा अभ्यासक्रम हा 100% कव्हर होईल आणि तुम्ही आतापासून लागला तर 100% तुम्ही परीक्षा तुम्ही ही क्रॅक कोण्याही हालतीमध्ये करू शकाल. त्यामुळे जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, जर मिळवायचा असेल तर सेलरशी कॉन्टॅक्ट करून या क्षणापासून तयारीला जोरदार लागू शकता. तर आपण पाहू पुढे शैक्षणिक अर्हता, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे तुमच्याकडे काय शैक्षणिक अर्हता असायला पाहिजे. तर बेसिकमध्ये तुमच्याकडे 10वी पास असला तरी तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकता. तसेच जेवढे काही समांतर आरक्षणाचे विषय आहेत ते सर्व काही या ठिकाणी लागू असणारे आहे. तर पाहूया आपण आता शैक्षणिक अर्हता जो पुढील मुद्दा आहे आपला. जाहिरातीमधील नमूद पदांसाठी अर्ज करण्याकामी जाहिरात प्रसिद्ध दिनांकास रोजी उमेदवाराने पुढील शैक्षणिक प्रमाणे अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे. तर काय म्हटलं आहे, पहिलं महाराष्ट्र शासन मान्य सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील जो GR आहे 2017चा त्या अनुषंगाने जे की उमेदवार जे आहे कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे की 10वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्व पदाकरिता सामायिक अर्हता म्हणजेच की तुम्ही जे वरील जेवढे काही संवर्ग पाहिलेले आहेत त्यांच्यासाठी फक्त 10वी पासच पात्र असणं आवश्यक आहे, म्हणजे की पास असणं. त्यानंतर दुसरं जे आहे जे की प्रयोगशाळा परिचर हे पद आहे, या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC शास्त्र विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेले असावे. म्हणजे की आपल्याला 10वी मध्ये तर सामान्य विज्ञान हा विषय कंपल्सरी होताच, त्यामुळे विषयच येत नाही, तुम्ही डायरेक्टली यासाठी फॉर्म भरून टाकून देऊ शकता. तुम्ही समजा तुम्हाला प्रयोगशाळा परिचरसाठी सॅलरी देखील चांगली आहे आणि तुम्ही इच्छा असाल भरायची तर बिंदास तुम्ही भरून टाकून देऊ शकता. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान जे की बेसिकली आपल्याकडे असतं आणि त्यासोबतच या ठिकाणी MSc IT वगैरे काही मागितलेलं नाही, त्यामुळे विषयच कशाचा येत नाही. तर तुम्ही लगेचच्या लगेच याचे अर्ज भरून टाकून देऊ शकता. तर या पात्रतेमध्ये तर कमीत कमी पात्रता जी काय आहे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. तर कमीत कमी 18 वर्ष हे प्रत्येकालाच आहे. तर एज रिलॅक्सेशनसाठी जे काही शासनाचे नियम आहेत त्या नियमानुसार सर्व काही या ठिकाणी
फॉलो करण्यात आलेला आहे, जे की इतर भरतींसाठी असते, म्हणजे की वयोमर्यादेमध्ये वाढ वगैरे वगैरे. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप पाहून घ्या, त्या अनुषंगाने सूचना. तर या ठिकाणी 100 प्रश्न असतील, 200 गुणांची परीक्षा असेल तुमची, ज्यामध्ये 25-25चे सर्व काही सेक्शन असणारे आहे, जे की मी तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तेच अभ्यासक्रम या ठिकाणी फॉलो असणार आहे. 120 मिनिटं 2 तासाची तुमची ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा असणारी आहे. एका प्रश्नासाठी 2 गुण असणारे आहेत आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नसेल, त्यामुळे तुम्ही बिंदास या ठिकाणी पेपर सोडवू शकता. तर अशी होती ही जी की सरळ सेवा भरती जाहिरात, जी की गट ड साठीची ठेवण्यात आलेली आहे आणि यामध्ये नॉर्मलायझेशन देखील करणार आहे, जे की कंपनी IBPS जी कंपनी आहे त्या कंपनीच्या नियमानुसार या ठिकाणी नॉर्मलायझेशन सर्वपाई पद्धत होणारी आहे, जे की आपण पुढे डिस्कस करू. त्यामुळे आता जो इम्पॉर्टंट मुद्दा आहे, याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे ते तुम्हाला आता करायचे आहेत. जे काही यांनी नमूद केलेली फी आहे, तर खुला प्रवर्गासाठी फी 1000 रुपये आहे, तर राखीवसाठी 900 रुपये ठेवण्यात आलेली आहे. तर फीस ही नॉन रिफंडेबल आहे, फीस तुम्हाला परत मिळणारी नाही. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्यात दिनांक जे आहे 31 तारीख आहे, 31 ऑक्टोबर पासून अर्ज सुरू होत आहेत. तर ऑनलाईन पद्धत अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 20 तारीख असणार आहे, 20 नोव्हेंबर पर्यंत असणारी आहे. त्यामुळे तुमची परीक्षा ही कधीही होऊ शकते 20 तारखेच्या नंतर, ज्यामध्ये तुम्हाला डिसेंबरमध्ये देखील एक्सपेक्टेड असू शकते, कारण का IBPS वर तेवढा आता लोड नाही आहे. सर्व कंपन्या आता TCSच्याच आहेत, त्यामुळे IBPS कडे तेवढा लोड नसल्यामुळे ही परीक्षा कधीही तुमची होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आपलं स्टडी मटेरियल घेऊन आतापासून या क्षणापासून तयारीला लागला तर मित्रांनो खूप तुमच्यासाठी चांगली गोष्ट होईल, जेणेकरून तुमची तयारी ही परिपूर्ण होऊन जाणारी असेल. तर अशी होती जाहिरात. जर आवडल्यास नक्की लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्सवर रेकमेंड करून विचारू शकता, किंवा आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर भेटूया आपण पुढील अपडेटमध्ये नवीन काही माहिती सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.